करूया सेमीफायनल 2 ला सुरुवात. हाय व्होल्टेज मुकाबला. ही मॅच देखील चांगली होणार. गोलंदाज सार्थक निघाला. पहिलाच बॉल बाहेर बाहेर बाहेर. चांदू मामा बागलास का? राहुलचा षटकार पाहिलास का? सेमीफायनल 2 चा येतोय क्रॅकिंग षटकार 6 धाब्यांसाठी. पाहू शकता रिप्ले मध्ये काय फटका सजवलाय. क्लास फटका, ताकदीचा वापर. राहुल जाधव ताकद फक्त षटकारासाठी. पहिलाच बॉल षटकार. सार्थक साळुंके आयकॉन वर्सेस आयकॉनची लढत. दोन्ही आयकॉन खेळाडू. हो यावेळी चांगला बॉल. बॅटची काढा चेंडू चाला सर आपण पाहतोय गोशंकीच्या दिशेने. 7 या आकड्यावरती 2 बॉल 7 धाबा. हाय व्होल्टेज मुकाला सार्थक साळुंके आपण पाहतोय. दोन्ही टीम सामना रंगला. दोन्ही टीम मध्ये सामना एकदम चुरशीचा होणार आहे. कारण सेमीफायनल पाहतोय 2 चा सामना. फायनल मध्ये मिरगाव संघ पोहोचला. आता एक पाऊल दूर. या दोन्ही टीम पैकी एक संघ जाईल टॉप 2 मध्ये. ओ हो यावेळेला पंचाने सांगितलं हो हा चेंडू आपण पाहतोय लेग बायची एक सिंगल असेल. चांगला बॉल स्टंपांच्या खालून पाहतोय. पंचाने 6 निशा केली. फेअर बॉल पाहतोय. कौतुक करावं लागेल. वेगाने बॉल निघून जातो. डॉट बॉल येतो. एक सिंगल येते लेग बायची. धावा झाल्या तब्बल 8. ओहो यावेळी चांगला बॉल आपण पाहतोय. जर विचार केला ना काळामध्ये फायटर्स गोटणे टीमचे संघमालक अर्थातच विशालदादा पाहतोय. विशालदादा सुरेश साहेब यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइस लागला. टीमच्या कोणत्याही खेळाडूने षटकार मारा 200 रुपये घेऊन जावा. संघमालक आता थोडेसे गरम झालेत. कारण मॅच जिंकली तर सगळे संघमालक गरम होतात. मॅच जिंकावी लागेल. चेंडूचा केस झाले 4 धावा झाले 8. ओहो वेगाने दांडी 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 गोल केला. राहुल जाधव दांडी गोल केल्या. काय पाहतो फटकार. क्लास दांडी गोल केल्या. संपूर्ण टीम 11 खेळाडू प्लीज टीम मीटिंग नको चला प्लीज स्पीडअप करा. दांडी गोल केली यार. क्लास गोलंदाजी. काय वेगाने बॉल टाकला होता. 11 खेळाडू जवळ आले. आज टीम अनुश्री स्टार्स देवगर संघ ठरवून आलाय आज जिंकायचं. पहिलेच 5 बॉलचा जर विचार केला 5 बॉल होते टीम देवगर संघाचे. 5 बॉल मध्ये एक विकेट आले. मोठा मासा जाळ्यात अडकवला. राहुल जाधव षटकार ठोकला त्याच्यानंतर फसला. 5 बॉल वरती झाले आपण 8 धावा. जर विचार केला तर शेवटचा 1 बॉल बाकी. 1 टू गो. चला स्पीडअप करा बॅट्समन. अब स्ट्राईकला गेले ग्लोव्स घाला प्लीज सहकार्य करा मित्रा. षटक होर संपली की ग्लोव्स घालायचे आहेत. शेवटचा 1 बॉल. गोलंदाज सार्थक साळुंके पुन्हा एकदा निघाला. वेगाने टाकतो. स्टंपा उद्ध्वस्त करायचं काम करतोय. नवीन बॅटल 45 रोहित कदम. ओ रोहित कदमच्या बॅट मधून इनसाइड आउट फटका चाललाय. सीमा पार मैदानामध्ये सगळेच गार येतोय. रामदेव बाबा पतंजली ट्रिक षटकार 6 धाब्यांसाठी. क्लास रोहितचा क्लास फटका. काय क्लास होता यार. पाहण्याजोगा होता. कौतुक करावं लागेल खरंच. कौतुक आणि बाब आपण पाहतो. शेवटच्या षटकाराला धावफलक जात आहे 14च्या घरात. 14 रन्स. मॅच रंगणार आहे. मॅच चुरशीची होणार आहे. संध्याकाळचं सत्र पहिलंच बोललो होतो. काजळी रबर बॉल प्रीमियर लीग संपूर्ण हाय व्होल्टेज होणार आहे. कारण संध्याकाळच्या टप्प्यामध्ये स्पर्धा पोहोचल्या. शेवटचे 6 बॉल धावा झाल्या त्या म्हणजे 14. संघ मालकाने षटकार लावला होता. प्रत्येक षटकाराला 200 रुपये. रोहित साठी 200 लागले जातात संघ मालक अर्थातच विशालदादा सुर्वे साहेबांकडून. यस शेवटचे 6 बॉल महत्वपूर्ण स्पीडअप घ्यायचे आहे. मेगा पॅनल आपण आपण पाहतोय ती देखील 2 षटकांची खेळवली जाऊ शकते. संपूर्ण कमिटीने केलेली मेहनत. शेवटचे 6 बॉल टाकण्यासाठी गोलंदाज आला. वेगाचा सौदागर कोंडावली टीमचा बंटी इंगळे आला. पहिलाच बॉल फटका बसला. कॅचचा कॉल दिला. ही कॅच महत्वाची असेल. ही कॅच महत्वाची. हो चुकी होत्या दोघांचं. कॉल नाही कॉलिंग चुकला. कॉलिंग चुकलं ना की सर्व काही चुकतं. कॉलिंग चुकलं त्याच्यानंतर कॅच ड्रॉप झाल्या. आपण पाहतोय यस या बॉलवरती धावा तब्बल घेतल्या गेल्या आपण पाहतो. 2 धावांचा जर विचार केला आपण पाहतो. 1 धावाले सिंगल.
यस, विचार केला ना कोणत्या बॅट्समॅन षटकार मला आपण पाहतोय अर्थातच आदरणीय सन्मान्य सुभाष दादाकडून 101 चं प्राइज दिलं जाईल. कोणी षटकार मारा 101 चं प्राइज. ओ फटका फसतो की काय, चेंडू निघून जातोय आपण पाहतोय. विचार केला तर गोशंकी क्षेत्रात सिंगल एका धावेसाठी. अर्थातच दोन्ही बॅटरसाठी पैसे लागले, दोन्ही बॅटरसाठी पैशांचा पाऊस पडलाय. पाऊस आलाय, पाऊस पैशांचा पडतोय, कारण काजरी प्रीमियर लीग म्हटलं की पैशाचा विषय नाही, टॉपचा विषय. पैसा बघत नाहीत, फक्त क्रिकेट प्रेमी सर्व पाहतोय. षटकाराला 101 रुपयाचा प्राइस लावला. संघ मालकाकडून 200 रुपये 500 रुपयाचा. हो बॅटची कडा, कॅचचा कॉल दिला होता, सार्थक होता. उडी मारली पण कॅच होते ड्रॉप. चेंडू चाललाय गोशंकी क्षेत्रात. एका धावेसाठी एक सिंगल येत्या. विचार केला आपण पाहतोय चेंडूचा खेळ झालाय 3, धावा झाल्या 17. शेवटचे 3 बॉल. सामना चुरशीचा झाला, सामना टॉप गिअर मध्ये पोहोचला. सामना अंतिम टप्प्यात जातोय. सामना कोण जाईल मेगा फायनल मध्ये, मेगा फायनलचे तिकीट एक पाऊल दूर. महत्वपूर्ण 3 बॉल. रोहित कदम तयार. आता 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 ठोकलाय, बेधडक बेधडक फटका आलाय. कडक 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 कडक. 101 रुपये लागलेत, 101 रुपये देखील लागलेत या षटकारासाठी. अर्थातच आपण पाहतो सुभाष दादाकडून प्रत्येक षटकारासाठी 101, एकाकडून 201 संघ मालकाकडून. कौतुक करावं लागेल षटकाराला. ब्रँड स्टॉक होता, ब्रँड फटका होता. रोहित कदम मोटिफाय या खेळाडूची चर्चा ना संपूर्ण काजळी विभागामध्ये होते. रोहित कदम, ब्रँड रोहित. धावा झाले 23, अजून 2 बॉल बाकी. हो आता फटका बसला, आता कॅचचा कॉल दिला. सर्कल मध्ये कॅच साठी आलेत फिल्डर. आता पकडले कॅच, साधी सोपी. विकेटचं पतन, धक्का लागतोय टीम गोटणे टीमला. बॅटल बाद होतो. धक्का क्रमांक दुसरा लागतो. धावा झाले 23, शेवटचा आता 1 बॉल बाकी. नवीन बॅटल मैदानामध्ये इंटर झाला. सूर्यकांत, 1 बॉलचा खेळ बाकी. 23 धावा. शेवटचा 1 बॉल. 23 झाल्यात. हा बॉल डॉट आला तर मॅच देवगड टीमच्या बाजूने राहू शकते. महत्वपूर्ण मॅच. शेवटचा 1 बॉल. टप्पा चूक. हो 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 हो, काय बॉल लागला होता. क्लास बॉल, क्लास गोलंदाजी बंटी इंगळेची. तोपर्यंत बॉल निघून जातोय गोशंकी क्षेत्रात सिंगल साठी. आणि धावफलक जाता 24च्या घरात. 12 बॉल 24 झाल्यात. आणि टीम देवगडला जिंकायसाठी 12 बॉल आणि 25 धावेंची गरज असणार आहे. प्रथमेश शेलार प्लीज आपण टॉस साठी हजर राहायचं. प्रथमेश शेलार आपण रिपोर्ट करायचा मेगा फायनलच्या टॉस साठी. वेळ लावतो आपण टॉस साठी स्टेज वरती येऊन दाखल राहायचा. लगेच 2 ओव्हर झाले की मेगा फायनलचा टॉस करणार आहोत. आता समजेल या 12 बॉल मध्ये कोण जाईल मेगा फायनलच्या तिकटीमध्ये. चला या दोन्ही प्रथमेशाला संघ मालक आपण देखील याचं निलेशजी शेलार साहेब आणि शिवाजी दादा शेलार साहेब संघ मालक शिवाजी दादा आपण देखील या व्यासपीठावरती. थांबल्या तर धावा थांबतील. समोर देखील तेवढाच बॅट्समन ताकदीचा पाहतोय आपण. अर्थातच तुषारला, प्रतीकला पाहतोय. सॉरी स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला सार्थक. गोलंदाज फिरकीचा जादूगर कल्पेश. हो हो हो, पहिलाच बॉल. सिलिमेंटला स्लिप सजवला होता. राहुल जाधव खुश आहे, संपूर्ण संघ खुश आहे. मोठा मासा जाळ्यात अडकवला. मित्रांनो गेम प्लॅन काय असतो हे माहित आहे. कल्पेश शेलारला आणला, टप्पा पडला, लेफ्टन केला, बॅटची कडा, सरळ स्लिपच्या हातामध्ये बॉल. याला म्हटलं जातं गेम प्लॅन. मित्रांनो हाच गेम प्लॅन सजवलाय टीम गोटणे संघाने. क्लास यार कल्पेश. खरंच काजरी विभागामध्ये जर फिरकीचा जादूवर 1 नंबरचं नाव कोणाचं घेतलं जाईल ना तर या मिरगाव टीमचा कल्पेश शेलारचं घेतलं जाईल. टॉप गोलंदाजी. नवीन बॅटल इंटर झाला. इन ॲट सेकंड बॅट्समन पाहतोय आपण अर्थातच तुषार घोरपडेला. दुसरा बॉल पुन्हा एकदा फिरकीचा जादूवर निघाला. आता नाही, आता पुढ्यात टाकला.
टाकल्यानंतर डायरेक्ट बॉल चाललाय सरळ पार्किंग लॉट मध्ये आणि येतोय सीमा पार षटकार. 6 धाब्यांसाठी पाहू शकता रिप्ले टेलिकास्ट मध्ये थोडासा बॉल पुढे ट्रॅव्हल केला, बॅट मध्ये आला की तुषार घोरपडे डायरेक्ट करतो. 6 धाब्यांसाठी षटकार येतो. 6 धावा तुषार घोरपडे या खेळाडूने देखील चर्चा केल्या. काय बॅटिंग चालली या तुषार घोरपडेची. सकाळपासून तुषार घोरपडे संघासाठी लढतोय, पडतोय. सार्थक जेव्हा जेव्हा आउट झालाय ना तेव्हा प्रतीक पवार आणि तुषारने मॅच सावरल्या. तोच तुषार आता षटकार ठोकतोय. 2 बॉल 6 धावा. विचार केला तर टार्गेट सेट झालंय ते म्हणजे आपण पाहतोय 25. हो यावेळी देखील बॉल पोट्यात होता, यावेळी देखील बॅट स्विंग केली होती, क्षेत्र सजवलं गेलं. एक सिंगल धाव. हा देखील बॉल चांगला होता, बॅट मध्ये दिला होता कल्पेशनं, मारायचा होता, त्याला देखील माहिती असेल बॅट्समनला. बॉल चांगला होता पण त्याच्यावरती एक सिंगल धाव. आता स्ट्रायकिंगला बॅटल आला आयकॉन खेळाडू सार्थक साळुंक्या. त्याच्यावरती जबाबदारी, खांद्यावरती जबाबदारी. म्हटलं जातं ना आयुष्यात कधी स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका, मॅच सोडू नका, मॅच जिंका. आज दोन्ही टीमला लढावं लागेल. 3 बॉल चांगले टाकलेत, एक षटकार आलाय. 2 बॉल अचूक, 3 बॉल मध्ये एक षटकार. तर पुन्हा एकदा गोलंदाज निघाला. ओहो हा बॉल क्लास टाकतो यार हा कल्पेश. पूर्णपणे लेग साईडला टाकतो, लेग टर्न करतो. काय फिरकीचा जादूगर का म्हटलंय म्हणा मित्रांनो, स्क्रीन वरती देखील दाखवलं जातंय यार या कल्पेशला. क्लास कल्पेशची क्लास गोलंदाजी कल्पेश शेलार. 4 बॉल धावा 7 लागल्यात. विचार केला तर 4 बॉल 8 धावा. 4 चेंडूचा खेळ झाला. महत्वपूर्ण आता 2 बॉल या षटकातील. 25 ची गरज होती. या 2 बॉल मध्ये एक मोठा फटका. मॅच देवगड टीमच्या बाजूने. 2 बॉल डॉट. मॅच गोटणे टीमच्या बाजूने. कोण हारेल कोण जिंकेल, पण क्रिकेट मात्र नक्की जिंकणार आहे या मॅच मध्ये. महत्वपूर्ण 2 बॉल. हो 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 फिरवला फिरवला फिरवला. सार्थक सुर्वेच्या, सार्थक साळुंकेच्या पायामध्ये बेड्या ठोकल्यात. सार्थक साळुंकेला जाग्यावरती उभं केलंय. म्हटलं जातं ना काजरी प्रीमियर लीग म्हटलं की हाय व्होल्टेज सामने होणारच, कारण मॅचेस तेवढा क्लास होतात ना. 5 बॉल धावा झाल्यात 8. शेवटचा 1 बॉल. कल्पेश शेलार याचा डंका संपूर्ण लीग मध्ये गाजलाय. कालचा दिवस कल्पेशने गाजवला होता यार. क्लास कल्पेश. 5 बॉल फक्त 8 धावा दिल्यात. हा बॉल महत्वपूर्ण. शेवटचा बॉल दोन्ही टीम साठी महत्वाचा. शेवटचा बॉल महत्वाचा होता. फटक्या 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 आलाय. पाहतो 6 धाब्यांसाठी. भीड़ में लगे तो धक्का कहते हैं, 2 धावा के बाहर जाए तो छक्का कहते हैं, और गेम में पलटवार लाए ना उसे हुकुम का एक्का कहते हैं. यस आपण पाहतो धाव फलक झाले, तब्बल जाऊन पोहोचलाय 14व्या आकड्यावर. 14 रन्स. 6 आणि 5 11 रन्स. 6 बॉल 11. पहिल्या षटकात 14 आल्या. कल्पेश शेलार स्वतःवरती नाराज असेल. हा बॉल चांगला टाकायचा होता, बॉल चुकला. टप्प्यात आला की सार्थक सुर्वेना, सार्थक साळुंकेने कार्यक्रम केला यार. क्लास बॅटिंग. आयकॉन खेळाडू का मला बनवलं मी सांगून देतोय, तो आजच्या दिवसामध्ये आहे. कालचा दिवस शेवटच्या मॅच मध्ये सार्थक साळुंकेचा धुमाकूळ. या मॅच मध्ये आता दोन्ही बॅटर रंगलेत. मॅच चुरशीची चालली आहे. 6 बॉल 11 11 धावा 6 बॉल. डिपेंड कोण करेल. गोलंदाज आला ओव्हर क्रमांक 2 मध्ये सूर्यकांत सुर्वे आला. बॉल अंतिम टप्प्यात कार्यक्रम आला. 6 बॉल 11 ची गरज. सेकंडला बॅटल. हो 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 दिशा दिले. फटका फटका फटका. धडकन आहे तेज व्हायला, धडकन आहे धुक धुक धाक धुक धाक धुक करतायत. कारण हा सामना असाच आहे की कारण हारला तर तुम्हाला डायरेक्ट घरचा रस्ता दाखवावा लागेल, म्हणून प्रत्येक बॉल हा अचूक टाकावा लागेल. संपूर्ण प्रेक्षक पाहतोय 4 दिशेने क्रिकेट प्रेक्षक. सामना रंगलाय. 5 बॉल 10 ची गरज. 10 धावा 5 बॉल 5 धावा 10 धावा. मॅच रंगले, मॅच चुरशीची झाले. गोलंदाज सूर्यकांत. काय बॅटिंग कौतुक करावं लागेल या गोलंदाज देखील. पहिलाच बॉल सिंगल आले. पुढचा बॉल त्या पटका मारलाय, आता थांबवलाय. नितीन होता फिल्डिंग फिल्डिंग क्लास फिल्डिंग. संघाचा 100%. जेव्हा 11 खेळाडू एकामेकाच्या समोर येतात ना तेव्हा मॅच रंगते.
11 खेळाडूंचा खेळ. 4 बॉल 10 ची गरज. 1 बॉल डॉट. देवघर टीम टेन्शन मध्ये. 1 बॉल 1 रन. आपण पाहतोय गोटणे टीम टेन्शन मध्ये. सामना रंगला. हो हो, यावेळी चांगला बॉल. आपण पाहतोय पंच पंच पाहतायत काय होतंय. पंचाने पाहिलंय अपेली धरल्या. 3 बॉल डॉट. मित्रांनो टाळ्या हो का. मॅच रंगल्या. मॅच अंतिम टप्प्यात आल्या. यस, अंतिम टप्प्यात सामना रंगलाय. 3 बॉल 9 ची गरज. अंतिम टप्पा सामना चुरशीचा झाला. म्हटलं जातं ना सामना हा पाण्यात जोगाच होतो. कारण लीग कोणाची आहे. लीग आहे काजळी रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये. हाय व्होल्टेज बाकूला. 3 बॉल 9. यस पंच 2 मिनिटं. पंच 2 मिनिटं जरा मॅच थांबवा. 2 मिनिटं. हा ते चेक करतो दोन्ही टीम. प्लीज चेक करतो दोन्ही टीम. चेक करायचं झालं 2 मिनिटं. यस ठीक आहे डॉट. पहिले तो एक सिंगल आल्यानंतर 2 बॉल डॉट आलेत. यस 10 ची गरज. सॉरी थोडं. नक्कीच जर मॅच काढली ना ह्या पट्ट्याने तर संघ मालकाकडून आपण पाहतोय कॅश प्राइस 1001 रुपयाचे दिलं जाईल. मॅच काढावी लागेल. ओ बॉल चाललाय चाललाय सिंगल मध्ये. हाय व्होल्टेज मुकाबला. सामना सोडायचा नाही. आयुष्यात कधी स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका. लोक डासाळलेल्या घराच्या विटा सोडत नाहीत. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहास घडला पाहिजे. 2 बॉल 9 ची गरज. नक्कीच सुभाष दादाकडून जर हा बॉल डॉट काढला ना 501 रुपये. 2 बॉल डॉट काढले 1001 रुपये. सूर्यकांतवरी पट्ट्यावरती पैसे लागलेत. जसा एकोद्या सर्जावरती पैसे लागतात पट्ट्यावरती पैसे लागलेत. 2 महत्वपूर्ण बॉल. हो वाईट वाईट वाईट. एक्स्ट्रा एक्स्ट्रा धाव. एकदा सामना इकडे एकदा सामना तिकडे. एकदा देवघर एकदा गोटणे. एकदा पैसा एकदा बॉल. 8 ची गरज. 2 बॉल 8 धावा. 8 धावा 2 बॉल. हा बॉल जर डॉट आला 501 रुपये दिले जातील. सुभाष दादा याच्याकडून स्वतःच्या खेळाडूंना प्राइज लावलं जातं. 2 बॉल डॉट. संघ मालकांकडून 1001. मॅच अंतिम टप्प्यात. मेगा फायनल पेक्षा चुरशीची मॅच चालल्या. मेगा फायनलच्या अगोदर यस 1 बॉल डॉट काढला तर 501 चं प्राइस फिक्स झाला. 2 बॉल डॉट 1001. हा बॉल हा बॉल हा बॉल महत्वाचा. हा बॉल आला आपण पाहतोय. यस हा बॉल डॉट आणि 501 चा मानकरी झालाय. गोलंदाज सूर्यकांत 500 चा मानकरी. आता हा बॉल डॉट आला. मॅच जिंकली. 1001 1500 रुपये. एका मॅच मध्ये घरचा खर्च निघाला. घरातले खुश आपण खुश टीम खुश सगळं खुश. एकाच मॅच मध्ये सर्व खुश झालेत. 8 ची गरज. यस सुभाष दादांनी 500 रुपये लावले होते या पट्ट्यावरती. हा पट्ट्या ना सगळ्यांच्या लक्षात राहील. पट्ट्याचं नाव लक्षात ठेवा मित्रांनो. गोलंदाज सूर्यकांत सुर्वे नाव लक्षात राहील. 1 बॉल 8 ची गरज. हो मॅच 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 फसले मित्रांनो. 9+1 2 रन आल्यात. फ्री बॉल 6 ची गरज. मॅच काय झालं. सगळ्यांच्या शिट्ट्या गुल. डोक्याचा ताण वाढला. होत्याचं नव्हतं नव्हत्याचं होतं. 1 बॉल 6 ची गरज. मित्रांनो क्रिकेटचा खेळ काही होऊ शकत. 1 बॉल 6 धावा 6 धावा. 1 बॉल. मॅच रंगले. सगळ्यांनी कॅमेरा फोकस करा. या सामना रंगलाय. 1 बॉल आणि 6 ची गरज. फ्री बॉल कंटिन्यू असेल पण षटकारा मारणं कंपल्सरी असेल. चला स्पीड अप करा.
यस, जर षटकार आला तर मॅच फिनिश होईल. वाईट आला परत चौकाराला मॅच टाय देखील होऊ शकतो. सुपर ओव्हर या मॅच मध्ये खेळवली जाणार आहे. कमिटीकडनं सांगितलं गेलं कारण मॅच लिहिला गेला ह्या लिलावली. एक बॉल 6ची गरज. गोलंदाज निघालाय. बॅटल तयार. एक बॉल 6. शांतता शांतता शांतता. मॅच 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 फिनिश झालंय. टीम काळमदेवी फायटर्स गोटणे टीम मेगा फायनल मध्ये एंटर झालं. हार्ड लक बॅड लक टीम अनुश्री स्टार्स देवगड संघ यार. क्लास सूर्यकांतने सगळ्यांच्या शिट्ट्या गोल केल्या होत्या 1 बॉल 6 टाकून, पण मॅच फिरले यार. क्लास गोलंदाजी. टीम गोटणे मेगा फायनल मध्ये एंटर. प्रथमेश शेलार आपल्याला पहिल्यांदा आवाज दिला. प्रथमेश शेलार या. प्रथमेश टॉस साठी या तुम्ही या, ते येत आहेत. चला राहुल जाधव या यार. क्लास गोटणे टीम. खरंच संघ मालक आज खुश. विलास दादा आज खुश. विशाल